तर सोबळावर जर तशी परिस्थिती आली लढण्याची तर किती जागांवर तयारी केलेली आहे राष्ट्रवादी? नाही बघा, मी म्हणजे 80 जागा इथे जरी असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आम्ही ठरवलं सोबळावर लढायचं तर 80 लढू शकत नाही, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण जिथे जिथे आपल्याकडे उमेदवार असतील आणि जिथे जिथे आपण ताकद लावू शकतो किंवा यापूर्वी 2 नंबर किंवा 3 नंबरवर उमेदवार राहिले असतील तर तशी चाचपणी तशी यादी आमच्याकडे तयार आहे. तर मी ते आकडा आता नाही सांगता येणार, पण एक 30-35च्या जवळपास आम्ही लढू शकतो तिथे. महत्वाची इथे बोलणी जवळपर्यंत आमदार दिसून येत नाही. शहर आणि ग्रामीणचं आमचं थोडंसं समीकरण आहे. शहर अध्यक्षांना म्हणजे आता महापालिका, एखादा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल तर ती पूर्वत्व जिम्मेदारी ती स्थानिक जो शहर अध्यक्ष आहे त्याच्यावर असते आणि शहर अध्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत. आमदार शहरात राहतात आणि निवड एकंदरीत प्रक्रिया जी होती त्याच्यात बोलावलं नाही की आले नाही? नाही, त्यांना दुसरी जबाबदारी दिली होती आणि मी आता त्यांच्या घरी चाललोय, त्याच्यानंतर आम्ही सोबतच दिसणार आहे तुम्हाला. पण एक काही आमची गोपनीय कामं राहतात तर ती जबाबदारी एखाद्याला द्यावं लागते. हे प्रयत्न तोच राहील, कारण की आपल्याकडे जास्त वेळ पण नाहीये. 2 दिवसात 3 दिवसात फॉर्म भरायचे, 28, 29, 30 3 दिवसातच फॉर्म भरायचे. 2च दिवस. प्रेस घेऊन येतं, मग एक प्रेस नोट पाठवून देऊ आपल्याला, जसंही योग्य असेल ते. पण लवकरच तोडगा निघेल आणि महायुती म्हणून तिथे लढण्याचा प्रयत्न हा 99% आमचा तिथे झालेला आहे. 1% जो म्हणतोय तेही मार्ग आपल्याला आज सायंकाळपर्यंत काढून समोर जाऊन ही महापालिका निवडून आणायची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.